त्या वामनाने बळीराजाला पाताळी धाडले, त्या वामनाने बळीराजाला पाताळी धाडले। या वामनाचा अंत कराया बळभुंजे टपले, जो अश्रू अन रक्त शिंपुनी गाळीतसे घाम, त्या कार्याचा अक्षय ठरतो पुन्हा वामनाश्रम, 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 वामनाश्रम। ही सौदामिनी तुमची भाची, पण राहत होती विमल वाटवेच्या घरात। चवा, हे काय? सर मला माहिती नाही ते सर। अहो, ती तुमची भाची नाही, विमल वाटवेची भाची। ती तिच्या घरात राहणार नाही तर कुणाच्या घरात? साहेब मी खोटं बोललो होतो साहेब। का ते आता मी तुम्हाला विचारणार नाही। अहो प्रधान साहेब, अहो प्रधान साहेब, अहो शांत व्हा प्रधान साहेब, अहो प्रधान साहेब सांभाळा स्वतःला। अहो वाईटाची फळं वाईटच नाही का मिळणार? आपण तरी काय करणार त्याला सांगा? वामन बाप्पाच्या वामनाश्रमाला त्या नीच लोकांनी कायमचा कलंक लावला। अहो अशा कटकारस्थानामुळे वामनरावांसारख्या माणसाच्या आश्रमाला पट्टा थोडीच लागणार आहे। तेव्हा तुमच्या चौकशीसाठी इथे आलोय। माझ्या चौकशीसाठी? हा, असं काय करताय? मागे तर केलीत ना माझी चौकशी। ती अपुरी होती, आता डिटेल करायची काय? हो, अगदी निश्चित। असं वाटतंय। वाटत नाही, हा पेपर मला तुमच्या घरातूनच मिळाला। काय बरं असेल, मग त्याचं काय? त्याचा असा आहे विश्वासराव, या लेटर हेडवर जी सही आहे ना माई साहेबांची, ती तुम्ही फोर्स केलेली, खोटी आहे। खोटं आहे? पुरावा आहे माझ्याकडे, ओरडू नका। तुमच्यापेक्षा जास्त आवाजात मी ओरडू शकतो। हे बघा, मला सहकार्य करा, वेळ आली ना तर मी तुम्हाला मारेन सुद्धा। हा, मग व्याही मुलगा ही नाती मी मानत नाही। मला सहकार्य करा, त्रास कमी होईल। काय? सॉरी साहेब, पण ही सही मी केलेली नाही। धरून चालू, तुम्ही ती सही केली नाही। हो, पण तुम्ही नवीन कोचिंग क्लासेस काढलेत, अर्थात ते तुमचं एक स्वप्न होतं। काय? बरोबर आहे। पण त्यासाठी तुम्हाला पैशाची मदत कोणी केली? माझ्या मित्रांनी। अशीच केली? हो, माझा लहानपणापासूनचा मित्र आहे तो। कुठल्याही कारणाशिवाय? कारण म्हणजे ती जागा त्याच्या नावावर राहील आणि क्लासच्या फायद्यातला अर्धा हिस्सा त्याला जाईल। बस एवढंच? हो, एवढंच। हो, मित्र आहे माझा शाळेपासूनचा। आणि मी पैसे देऊ शकलो नाही तर आश्रमाची 50 एकर जमीन कल्याणजी सावकाराची होईल। अहो, मित्र आहे तो माझा। अच्छा, हां, व्याजानं पैसे देणारा कल्याणजी तुमचा मित्र आहे? अगदी शाळेपासूनचा। अच्छा, हो। बरोबर। ही फाईल बघा, यातले स्टॅम्प पेपर बघा,
स्टॅम्प पेपर आम्ही कल्याणजी सावकाराकडून जप्त केला आणि त्याला अटकही केली. काय? हा स्टॅम्प पेपर तुम्ही त्याच्याकडे तारण म्हणून गहाण ठेवला. हा आणि त्यात दुसरा सुद्धा स्टॅम्प पेपर आहे बरं का, जो तुम्ही बनवलात. आणि त्यावर चक्क लिहिलंय की जर मी पैसे परत करू शकलो नाही तर आश्रमाची सगळी जमीन सावकाराकडे जमा होईल. हे 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 खोटं आहे साहेब. हे कुणीतरी मुद्दाम कट रचलेला आहे हा. विश्वासराव, तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी, पैशासाठी तुमच्या बाप्पांचा आश्रम गहाण टाकला. अहो तुम्हाला कसं समजावू? नाही, मला या संदर्भात माझ्या वकिलाशी बोलावं लागेल. बोला, जरूर बोला तुमच्या वकिलाशी, पण माझी चौकशी संपल्यावर. हा, माझी चौकशी अजून संपलेली नाही. अजून काय आहे? मला एक सांगा, त्या हेडमास्तर वाटवे बाई ना, विमल वाटवे, हा, तिचा खून कोणी केला, काय अंदाज? माझा काय संबंध? तुम्हाला पुन्हा सांगतोय, हे माझ्या विरोधात कोणीतरी कटकारस्थान रचलेलं आहे. असेल, पण सगळे पुरावे तुमच्या विरोधात आहे. मला सांगा, मला चौकशी ते करायला पाहिजे की नाही? काय माझा काही संबंध नाही हो. छान. तुम्ही तुमच्या बाप्पांना, म्हणजे तुमच्या वडिलांना अधिक पैसा हवा म्हणून ब्लॅकमेल करून आश्रम सोडायला लावला. बोल. ते साहेब, त्या दिवशी वामनराव गायब झाले त्या दिवशी. वय त्याच दिवशी 4 दिवस आधी मला मावशीने फोन केला होता. ती म्हणली मला लवकर ये म्हणून, लय पैसे मिळणार आहेत. आणि माहितीये, हे पैसे म्हटलं ना की माझ्या तोंडालाच पाणी सुटतंय राव. म्या गेली ताबडतोब. आणि तेव्हा ना त्या मावशी सोबत तिकडे ते 2 कष्टी पण होते. कष्टी नाही, ट्रस्टी. वय वय त्योच ते. तो कामत आणि जाधव तिथे बसले होते. ते नाही तरी कष्टीच आहे. पुढे बोल. साहेब, मी हा सगळं खरं सांगेन, पण तुम्ही मला सोडाल ना? नक्की. हा पेंडसेचा शब्द आहे. नक्की ना? तू खरं बोललीस तर तुला कोर्टात माफीचा साक्षीदार म्हणून निर्दोष सोडवीन. साहेब ऐका, त्या दिवशी ना तिकडे कारस्थान रचलं गेलं. व आश्रमाची जमीन विकत घेण्याचं. कसलं कारस्थान? आणि त्यात तुझी भूमिका कोणती? त्यासाठी विमल वाटवे आणि तमाशात नाचणारी तिची भाची सौदामिनी यांचा वापर केला. आणि जेव्हा वाटवेबाई पैशासाठी, ट्रस्टीसाठी तुमच्या मागे लागली ना, तेव्हा तुम्ही तिचा खून केला. अहो हे खोटं आहे हो सगळं. या प्रसंगाची व्हिडिओ क्लिप तुम्ही बनवली आणि तुम्ही बाप्पांना सांगितलं की जर हा आश्रम तुम्ही सोडला नाही तर ही व्हिडिओ क्लिप आम्ही सगळीकडे प्रदर्शित करू, तुम्हाला बदनाम करू. पेंडसे साहेब, तुम्ही डीसीपी आहात. हे असल्या कपोलकल्पित गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवताय? खरं म्हणजे अजूनही माझा विश्वास बसत नाही, पण ते म्हणतात ना. कोण म्हणाल? तुम्हाला कसलीच कल्पना नाही का? काहीच माहिती नाही? खरं?
मी तुम्हाला आधीच सांगितलंय. पण सेक्रेटरी आणि ट्रस्टी कामतांशी तरी संबंध आहे. या विश्वासा ठरल्याप्रमाणे दार उघडं ठेवलं ते बरं झालं. म्हणजे तुमचीच वाट बघत होतो. घरात कोणी नाही आहे ना? नाही, मुद्दामून मी तिला माहेरी पाठवलं, कारण ह्या व्यवहारामध्ये ती नको. मध्ये बायकांच्या तोंडात काही राहत नाही हो. 2 लाख आहेत. दोन हो. ते श्यामचं आत्ताच त्याचा फोन होता. आता जमीन दाखवायचीच नाहीये, जमिनीचे पेपर्स काढून त्याची झेरॉक्स मारायची आहे. त्यात रिस्क नाही आहे ना? हो, सावध दिसला. मुख्य म्हणजे या सगळ्या प्रकरणात त्यानं आपली नावं सांगता कामा नये. नाही, तशी सांगणार नाही. नाहीतर जमनादास बिल्डर प्रकरणामध्ये आपली नावं सांगून तो आपल्याला गोवू शकला असता. गुड. हे काम लवकर करा. हे काम झालंच समजा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, काही दिवस आपण एकमेकांना भेटायचं नाही, फोनवर सुद्धा संपर्कात राहायचं नाही. आणि मी काय करतो, पेपर्स एकदा माझ्या हातात आले की मी तुमच्या कोचिंग क्लासवर येऊन. नको. पेपर मिळाल्यानंतर मी कुठे आणून द्यायचे ते सांगेन. ते काही असो, हे पेपर्स मिळेपर्यंत 10-12 दिवस तरी नक्की जातील. बघा बघा त्या फाईल मध्ये टेलिफोनची लिस्ट बघा. किती तुमचे कॉल आलेत, किती लँडलाईन वरून गेलेत, सगळी लिस्ट आहे हो. हे आलेले गेलेले फोन कोणाशी तरी संबंध दाखवतोय की नाही काय? विश्वासराव, अजून तुम्हाला एक गोष्ट कळलेली नाही. पुढची? काल रात्री आम्ही श्याम प्रधान यांना अटक केले आणि आज सकाळी तुमचे लाडके कामत आणि जाधव यांनाही अरेस्ट केलं. अहो, पण माझा काय संबंध आहे त्यांच्याशी? सौदा निघाला तर आम्ही आधीच अटक केली होती. आता हे सगळे विशेषतः कामत या संपूर्ण कटकारस्थानाचा सूत्रधार म्हणून तुमच्याकडे बोट दाखवतायत. अहो साहेब, मी एज्युकेटेड आहे. कोर्टात उभा राहिलो ना तर या गोष्टीला काडीची किंमत मिळणार नाही. खूप किंमत आहे. हा, कारण ट्रस्टी जाधव याला आम्ही माफीचा साक्षीदार बनवलाय. तेव्हा साक्षी आहे, पुरावे आहे, सगळं सिद्ध होईल हो. माफीचा साक्षीदार जाधव? मग मी आता काय करायचं? काय नाही, माझ्याबरोबर चालायचं, गुपचूप जीप मध्ये जाऊन बसायचं. हा, तुम्हाला मी रात्री अटक केली कारण तुम्ही आमचे व्यायी आहात. सकाळी केली असती ना तर बोंबाबोंब झाली असती. काय चला. आनंद, तर जाण्या अगोदरचं संभाषण मला आजही आठवतं रे. बाई, तू शांत हो. 2 दिवसातच एवढी खचलीस, मी दादाला सोडवून आणू का? नको, अजिबात नको. माझ्या पोटचा मुलगा असं वागेल सहनच होत नाही. बाई, शांत हो बघू. आनंद, मी माझ्या पोटच्या मुलाला ओळखू शकले नाही याचं मला मनस्वी दुःख होतं रे. प्रथम नाम वक्रतुंडम च एकदंतम द्वितीयं तृतीयं कृष्णपिंगाक्ष गजवक्तं चतुर्थकं लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टं नवमं च भालचंद्रं दशमं तु विनायकम् एकादशं गणपती द्वादशं तु गजानन. गणपती बाप्पा मोरया. आई, आयुष्यमान विश्वास. अरे, एवढा मोठा झालास पण लहानपणच्या सगळ्या सवयी अजून गेल्या नाहीत रे तुझ्या. हा, रोज मी तिन्ही सांजेला देवाची आरती करते तेव्हा तू. माई, अगं मला समाधान मिळतं. हे एकदा तुझ्या धाकट्या भावाला, त्या आनंदला सांग. त्याचं समाधान हो, कारण तो पितृदेवो भव आणि मी मातृदेवो भव. दुःख तर मलाही खूप होत आहे का बाई. अजून तर तुला दादानी काय काय केलं हे ऐकायचंय, पण त्याआधी बाप्पांचं आणि माझं शेवटचं बोलणं काय झालंय तुला पुन्हा एकदा सांगतो.
हॅलो आनंद, आनंद, बाप्पा, बाप्पा कुठे आहात तुम्ही? आनंद, आनंद, मी सुरक्षित आहे पुरा, आणि या सगळ्या कारस्थानी लोकांवर लक्ष ठेवून आहे. हे बघ, तू कोणाला आत्ताच बोलू नकोस. योग्य वेळी मी परत येईन. पुरा आपला बुद्धिबळातला राजा जपून ठेवा. काळजी करू नका बाप्पा, बुद्धिबळाचा राजा अगदी सुरक्षित आहे, अगदी सुरक्षित आहे. बाप्पा जिंकले माई, बाप्पा जिंकले. तुझ्या दादाविषयी, त्या नीच माणसाविषयी तुम्हाला काही सांगणार होतास ना, सांग. मी तुला म्हणलं होतं ना माई, ज्या दिवशी बाप्पा आपल्याला सोडून गेले त्या रात्री ते खूप अस्वस्थ होते. त्याच दुपारी हे सगळं प्रकरण घडलंय. बाप्पा जाण्याच्या आदल्या रात्री कामत आणि जाधवांनी बाप्पांच्या केबिन मध्ये सीसीटीव्ही कॅमेराज फिट केले होते. सगळा प्लॅन होता. आणि ज्या दिवशी बाप्पा गेले त्या दिवशी दुपारी बाप्पा रोजच्या सारखे केबिन मध्ये बसले होते. तेव्हा वाटवेबाई आल्या, प्रिन्सिपल वाटवे, त्यांच्या भाचीला घेऊन त्या सौदामिनीला. आणि बाप्पांना सांगितलं की गरजू आहे, हिला कामाची गरज आहे, तुमच्याकडे स्वयंपाकीण म्हणून ठेवा हिला. आणि बाप्पाने तिला गरज आहे बघून लगेच कामावर ठेवलं. वाटवेबाईंनी तिला सांगितलं बाप्पांना नमस्कार करायला. ती मुलगी बाप्पांच्या जवळ गेली आणि बाप्पांच्या मांडीवर बसली. बाप्पांना बिचारांना काहीच कळेना, ती आरडाओरडा करायला लागली. आणि हे सगळं प्लॅन असल्यामुळे जाधव लगेच आत आले आणि बाप्पांवर ओरडायला लागले. म्हणून त्या रात्री बाप्पा खूप अस्वस्थ होते. आणि कामतांनी त्यात फोन करून सांगितलं की तुम्ही एका मुलीवर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला, त्याची व्हिडिओ क्लिप आमच्याकडे आहे म्हणून. आणि आश्रमाची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी बाप्पा इकडनं निघून गेले. घाबरून नाही गेले ते, हे सगळ्यांना बुद्धिबळात शह देता यावा म्हणून केले. हे तुला कामतांनी सांगितलं? हो, कामतांनी तसं स्टेटमेंट दिलंय, लिहून दिलंय सगळं. आणि कामत आणि जाधवांनी हे केलं फक्त दादाच्या सांगण्यावरून, पैशासाठी केलं सगळं त्यांनी फक्त. आनंद, अरे अरे किती किती भयंकर आहे हे. हो, दादाला वाटलं होतं बाप्पा इकडनं गेल्यानंतर आश्रम चालवायसाठी पैसे उरणार नाहीत आणि मग माई आश्रम विकून टाकेल आणि जमिनीवर त्याला ताबा करता येईल. पण सुमरे काका आणि काकूंनी आपल्याला अचानक 1 लाख रुपयाची मदत करून दादाच्या स्वप्नावर पाणी फिरवलं. आणि त्यात बाप्पानी अचानक सिद्धार्थला इथे पाठवून सगळा डावच फिरवला. म्हणजे हा सिद्धार्थ बाप्पांचं प्यादा. म्हणूनच सिद्धार्थकडनं बाप्पांनी त्यांच्या विद्यार्थ्याच्या नावाने आपल्याला एक देणगीसाठी अजून एक चेक पाठवला होता बघ. बाप्पा बुद्धिबळ पुन्हा खेळायला लागले. आणि या सगळ्यामुळे कामत, जाधव आणि दादा सगळे हादरून गेले पार. त्यात ती वाटवेबाई जास्त पैसे मागायला लागली म्हणून जाधवांनी तिची सुपारी देऊन तिचा खून करवला. काय सांगतोस? अर्थात हे सगळं दादाच्याच सांगण्यावरून. सगळे पैशासाठी आपापलेले होते. वाटवेबाईचा फ्रॉड यशस्वी झाल्यावरती दादाने दुसरा फ्रॉड केला, स्टॅम्प पेपरचा, सह्यांचा. आणि आता या सगळ्या चार्जेस खाली जेलमध्ये खडी फोडेल आयुष्यभर. तुझे बाप्पा असते ना तर त्यांनी ह्याच्यापेक्षाही मोठी शिक्षा दिली असती. कदाचित त्याच्यापेक्षा कठोर. आनंद, मी केलं ते योग्य केलं ना? हो माई, अतिशय योग्य केलंस. हॅलो, काय? हो, अरे कोणाचा फोन होता? माही, आपल्या आश्रमाचे मालक, आपले बाप्पा परत येत आहेत. हो माई, बाप्पा परत येत आहेत. बाप्पा परत येत आहे. चल त्यांच्या स्वागताची तयारी करूया. करूयास मग. बाप्पा परत येत आहेत.
किती आनंद माझ्या राजा. तुझे बाप्पा परत येत आहेत रे.